नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। खाद्य एवं औषधि प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अतराम ने जानकारी दी है कि गणेश उत्सव के अवसर पर गणेश मंडलों को भोजन और प्रसाद दान करने के लिए खाद्य एवं औषधि विभाग से अनुमति लेना आवश्यक है। अतराम ने बताया कि राज्य में कई गणेश मंडल बिना लाइसेंस के भोजन और प्रसाद वितरित कर रहे हैं, इसलिए उनका ध्यान मंडलों के बीच जागरूकता पैदा करना है और इसके लिए उनके विभाग के तहत एक विशेष टीम नियुक्त की गई है। आमच्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहे की आपण सगळं दक्षता ठेवलं पाहिजे आणि जिथे जिथे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद किंवा अन्नदान वगैरे सगळं होत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण लोकांना जागृत केलं पाहिजे की आपल्याला लायसन्स घेणं गरजेचं आहे। पुष्कळशा जागामध्ये आपल्याला दिसतो या राज्यामध्ये की लोक लायसन्स काढत नाहीत। हा कुठेतरी लोकांना जागृतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी या निमित्ताने राज्य सरकारमध्ये राहणारे सगळे जनतेला मी आवाहन करतो की आपण हा अशा प्रकारचा अन्नदान करत असताना प्रसाद आपण ज्या प्रमाणामध्ये देत असतो त्याचासुद्धा लायसन्स FDA डिपार्टमेंटकडून घेणं अति आवश्यक आहे। नाही, ह्या दृष्टी आपण जे पथकांचं जे सांगत आहे आपण सगळं आमचे जे अधिकारी आहेत सगळे कामाला लागले आहेत आणि विशेष पथक माझ्या नियंत्रणाखाली आपण राज्यामध्ये आपण स्थापन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पथक वेगवेगळं विभागामध्ये सरप्राईज ते आपला घाट वगैरे विजिट वगैरे करत असतात आणि त्या दृष्टीने ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने कारवाई सुरू आहे।